बातमी रस्त्यावरील शोरमा खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी। रस्त्यावरील शोरमा खात असाल तर सावधान, कारण मुंबईत रस्त्यावरील शोरमा जीवघेणा ठरलेला आहे। शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। प्रथमेश भोगसे असं या मृत तरुणाचं नाव आहे। शोरमा खाल्ल्यानंतर प्रथमेश याला उलट्या आणि जुलाब शिवाय पोटदुखीचा त्रास सुद्धा होऊ लागला। मुंबईतील मानखुर्द इथे ही घटना घडलेली आहे। शोरमा विक्रेत्याविरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही आता दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरील आपण शोरमा खात असाल तर सावधान, त्याची गुणवत्ता तपासूनच मगच खरं तर शोरमा खाल्ला पाहिजे, अशा पद्धतीने सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। आणि आपण पाहतोय हाच रस्त्यावरील शोरमा खाणं 19 वर्षीय प्रथमेश भोगसे याच्या जीवाशी आलेलं आहे। कारण शोरमा खाल्ल्यानंतर प्रथमेशला उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यूही झालाय। मुंबईमध्ये असणाऱ्या मानखुर्द इथली ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे आणि सध्या शोरमा विक्रेत्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरील कोणतेही पदार्थ खाण्याआधी खरं तर विचार करा आणि सावधपणे खरं तर खा, असं आवाहन सुद्धा आता करण्यात येत आहे। मुंबईतील ही अतिशय धक्कादायक घटना आपण पाहतोय। रस्त्यावरील शोरमा खाणं 19 वर्षीय प्रथमेश भोगसे याला चांगलंच भोवलेलं आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक घटना आहे की रस्त्यावरील शोरमा खाल्ला आणि प्रथमेश भोगसे या 19 वर्षीय तरुणाचा आता मृत्यू झालाय। नेमकं पोलीस या संदर्भामध्ये कशा पद्धतीने पुढील कारवाई करतायत? नक्कीच मोठा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल, कारण 2 ते 3 दिवसापूर्वी प्रथमेश भोगसे आणि चिकन शॉर्मा जो होता तो मानखुर्दच्या आपल्या घराबाहेर खाल्ला होता आणि त्यानंतरच त्याला त्रास सुरू झाला होता। त्याला त्याचा त्रास जसा वाढत गेला तसं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आला आणि अखेर 3 ते 4 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृत्यू होता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे शॉर्मा विक्री करणारे आहेत आनंद कांबळे आणि मोहम्मद शेख या दोघांनाही पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत अटक केलेली आहे। आणखीनही काही लोकांना या शॉर्मा खाल्ल्याचा त्रास झाला होता आणि सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल सचिन। तर आपण पाहतोय रस्त्यावरील शोरमा खाल्ला म्हणून 19 वर्षीय प्रथमेश भोगसे याचा मृत्यू झालाय। याच्याशिवाय आणखीनही काही मुलांना खरं तर त्रास झाल्याची माहितीही मिळते।